नमस्कार मित्रांनो. आणि आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये काय काय केलेलं आहे आम्ही, ते मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थातच हा सगळा व्हिडिओ जो आहे, सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे, पण आपल्या सगळ्यांना डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे. मी सेबीचा रजिस्टर टेक्निकल अनालिस्ट नाहीये. कुठल्याही प्रकारे जे मी तुम्हाला सांगतोय ते सगळं फक्त तुम्हाला एज्युकेशनल पर्पजनुसार सांगतोय. त्यामुळे कुठलाही ट्रेड घेताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड घ्यायचा आहे. आणि हा माझा व्हिडिओ बघून जर एखादा कोणी ट्रेड घेत असेल तर तो त्यांनी त्याच्या जबाबदारीवरती ट्रेड घ्यायचा आहे. आपल्या होणाऱ्या फायदे आणि तोट्यामध्ये माझा कुठलाही सहभाग असणार नाहीये. आणि आणखीन महत्वाचं, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे, जो तो ज्याने त्याने ज्याची त्याच्या जबाबदारीवरती घ्यायचा. आणि मग आज नेमकी काय काय झालं बघा. काल मी मार्केटचं जे प्रिडिक्शन केलं होतं त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं. आता कालचा एक पहिला व्हिडिओ मी केला होता. आता काल आपल्याला ह्या चॅनलला मी 2 व्हिडिओ टाकले होते. पहिला व्हिडिओ टाकला होता मार्केट प्रिडिक्शनच्या संदर्भातला आणि मी दुसरा सांगितला होता महागाई. आता मार्केट प्रिडिक्शन मध्ये मी बोललो होतो का जर निफ्टी 2500च्या वरती टिकला तर आपल्याला 25,200 पर्यंत बघायला भेटेल. आज जवळजवळ 25,240-50 पर्यंत निफ्टी गेला होता, पण तिथून परत खाली आला आणि शेवटी 25,200च्या आसपास क्लोज झाला. कारण मी सांगितलं होतं कॉल रायटिंग इतक्या जबरदस्त प्रमाणात झालेली आहे, जर टिकलं तर त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग होणार. ती शॉर्ट कव्हरिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. दुसरा पॉईंट मी असा सांगितलेला होता, खोटे का व्हायना जे काय आपल्याकडे महागाईचे आकडे आलेले आहेत, कारण आता हे नेमकी नशेमध्ये असे टिंगा होऊन महागाईचा जो काही रिपोर्ट त्यांनी बनवलाय, डाटा बनवलाय, मला एक कळत नाही. काल मी तुम्हाला सांगितलं होतं फूड इन्फ्लेशन मायनस मध्ये हे पॉसिबलच नाही ना. तर काय पॉसिबल आहे तुम्हाला वाटतंय का? तुम्ही आता मी कालही तुम्हाला उदाहरण दिलं, दररोज घरातलं कोणी ना कोणी आपलं भाजीपाला घ्यायला किराणा घ्यायला जातच असेल ना. त्या माणसाला विचारा महागाई काय आहे म्हणून, आणि सरकार म्हणते महागाई -1% आहे. हे पॉसिबल नाही. पण मी त्याच वेळेस म्हणलो होतो का खोटे का व्हायना हे जे आता जो डाटा आलाय सीपीआयचा तो मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह मार्केटमध्ये बघायला भेटेल. आज तो आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटला. आणि त्यानंतर आपण आपल्या सकाळी टेलिग्राम चॅनल जो आहे त्या चॅनलवरती मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं होतं, आपण दररोज सांगत असतो टेलिग्राम चॅनलला महत्वाचे काय इव्हेंट आहे आणि निफ्टी बँक निफ्टीची रेंज सांगत असतो आपण. आणि त्यामध्ये मी बोललेलो होतो का भारताचं प्रतिनिधी मंडळ अमेरिकेमध्ये गेलेलं आहे. कशासाठी? जे आपलं ट्रेड डील बाकी आहे ना, ते आपलं ट्रेड डील करण्यासाठी किंवा त्यावर चर्चा करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. आणि ते अमेरिकेत गेलं म्हटल्यानंतर आता त्याचा पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आज मार्केटमध्ये होता. आणि म्हणून जो आज आपण बघतोय त्यात जरा थोडंसं मार्केट गॅप अप ओपनिंग झालं, त्यानंतर थोडं खाली आलं, पण परत रिव्हर्सल दिला, चांगल्या प्रकारे दिला रिव्हर्सल मार्केटने. आणि खास करून आपण बघतो की निफ्टी आणि बँक निफ्टी ज्या महत्वाच्या रेजिस्टन्स झोन होत्या त्या झोनच्या वरती क्लोज झाला, ही एक आनंदाची बाब आहे. आणि मग आता जर आपल्याला पहिली गोष्ट, आता मी जे काय कोणते ट्रेड घेतलेले आहे त्याची जर ते ट्रेड तुम्हाला समजा पाहिजे असतील तर त्याकरता आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जायचंय, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करायचा आहे. आता त्यामध्ये तुम्हाला काय असतंय का जे मी ट्रेड घेतो आणि मी काय माझे टार्गेट ठेवले आहे ते मी त्या ठिकाणी शेअर करत असतो. घेणं न घेणं ती सगळी तुमची तुमची पूर्णपणे सगळी तुमची जबाबदारी असते. आता त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मंथली प्लॅन आहे. मंथली प्लॅन जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला एका महिन्याचे चार्जेस 2,000 रुपये आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी 3 महिन्याचा प्लॅन जर घेतला तर 5,000 रुपये चार्जेस आहेत. आणि जर तुम्ही आपला 12 महिन्याचा जर प्लॅन जर घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी 12 महिन्याच्या प्लॅनला फक्त 9,000 रुपये चार्जेस आपण ठेवलेले आहेत. आपण त्यामध्ये तुम्हाला आपले स्विंग स्टॉक्स असतात, आपण त्याविषयी माहिती देतो. त्यानंतर आपल्या निफ्टी बँक निफ्टी अर्थात त्याला आपण इंडेक्स ऑप्शन म्हणतो, आपण त्याविषयी त्यावरती जे काय मी ट्रेड घेतो ते त्यावरती शेअर करत असतो. आणि त्यानंतर परत आपले स्टॉक मध्येच ऑप्शन पण येतात, आपण ते त्यावरती शेअर करतो. आणि आपले कमोडिटी मध्ये काय फ्युचर्स असतील, गोल्ड, सिल्वर, नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइलच्या बाबतीमध्ये जे फ्युचर्स असतात, किंवा कधी कधी त्याची जर असं वाटलं वा एखादा चांगला म्हणजे आपल्याला रिटर्न ऑप्शन पण देऊ शकतो, त्याविषयी पण मी ट्रेड घेतो आणि ती त्या ठिकाणी मी शेअर करत असतो. अराउंड ऍक्युरेसी आपली त्यामध्ये साधारणतः 70 ते 80% आसपासची असते, की जी आपण ज्या ठिकाणी आपण बाईंग म्हणतो ऑप्शन बाईंग मध्ये ती ऍक्युरेसी चांगली मानली जाते. जर आपल्याला हे समजा ट्रेड घ्यायचे असेल तर आपण त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे, पेड चॅनल. आपल्या त्या टेलिग्राम पेड चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली, त्या लिंकवरती जा
आणि त्या लिंकवर जाऊन आपण तो प्लॅन बाय करा. आणि तो केल्यानंतर तुम्हाला काय होतं, पहिल्यांदा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर टाकावा लागतो आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पैसे पे केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक येते. त्या लिंकवरती जाऊन चॅनल आपला जॉईन करायचं आहे. इतकी साधी सरळ प्रोसेस आहे. आणि मग आता आपण इथे ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत का नेमकी आज आपण काय काय केलेलं होतं. तर आज बघा, तर जे काय आज आपण ट्रेड घेतलेले आहेत, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो का स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण काय केले. तर आज आपण आपल्या याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण पहिला एक ट्रेड टाकला होता सन फार्मा. तो जवळजवळ अराउंड आपण घ्यायला म्हणजे 1700 रुपयाच्या आसपासची आपली बाईंग होती. आपलं टार्गेट होतं त्यामध्ये पहिले 1725 आणि 1750, 1775. हे जरा थोडेस आपण स्विंग ट्रेड म्हटल्यानंतर थोडा शॉर्ट टर्म साठी ट्रेड असतो. आणि मग त्याच्यामध्ये जे पहिले टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण झालं, जो 1725 आणि 1730 रुपयाच्या आसपासचा त्या ठिकाणी टॉप मारला. त्यानंतर आपला याच्यावर श्रीराम फायनान्स आहे आणि त्यामध्ये जवळजवळ अराउंड 677 रुपयाच्या आसपासचा म्हणजे जो 677च्या आसपासच्या आपली त्या ठिकाणी आपली एंट्री होती. आणि टार्गेट जे आहे ते जो 700-715 पर्यंत होतं, 680 पर्यंत असतो गेलेला आहे. त्यानंतर आपला इंडियन हॉटेल जो आहे तो अराउंड 736 रुपयाच्या आसपासची त्या ठिकाणी मला असं वाटलं एंट्री करायला हरकत नाही. आणि तिथून टार्गेट आपलं होतं 750 आणि 775. त्याने जो 747च्या आसपासचा टॉप आजच मारलेला आहे. टाटा मोटर थोडा आपण पोझिशनल घेतलेला आहे, जो 682 रुपयाच्या आसपास, तरी तो 685 पर्यंत गेला होता. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये मूव साधारणतः 700 ते 725 पर्यंत आपल्याला बघायला भेटू शकतो. म्हणजे आज जे आपण घेतलेले सगळे जे होते स्टॉक्स ते सगळे पॉझिटिव्ह होते. आणि जवळजवळ फक्त टाटा मोटर जर सोडला तर सगळ्यांनी आपल्याला 1% आसपास रिटर्न दिले. त्या ठिकाणी सन फार्माने आपल्याला 2% रिटर्न दिलेत आणि बाकीच्या सगळ्या स्टॉकने जवळजवळ अराउंड 1% आसपास रिटर्न त्या ठिकाणी दिले. आणि त्यानंतर आपले आहेत आपल्या याच्या ऑप्शन मध्ये काय काय केलेलं आहे. तर ऑप्शन मध्ये आज आपण सकाळी काय केलं होतं, सकाळी एक आपला निफ्टीचा कॉल होता अराउंड 25,050चा आणि बाय साठी मी ठेवलेला होता अराउंड 165च्या आसपास. आणि त्यानंतर त्याचं टार्गेट आपलं 195 होतं, तो जवळजवळ 230-35 पर्यंत गेला. त्यानंतर बजाज ॲटोचा एक कॉल होता आपला 800चा, तो अराउंड 200च्या आसपास आपला बाईंग झोन होता. टार्गेट आपलं 240 होतं, तो जवळजवळ 300 पर्यंत गेला. बँक निफ्टीचा एक कॉल आपला होता जो 57,500चा, त्यामध्ये एंट्री आपण केलेली होती आणि तो जो 413 रुपयाच्या आसपास आपण बाय केला होता आणि टार्गेट आपलं 500 होतं. त्यामध्ये सगळी टार्गेट ऑलमोस्ट डन झालेली आहेत. आणि त्यानंतर आपण घेतलेला होता आपला बायोकॉनचा कॉल, एक आपण घेतला 15 रुपये 90 पैशाला. आपलं टार्गेट त्यामध्ये होतं पहिलं 18, 19, 20, पण त्याची लॉट साईज अराउंड 25च्या आसपास आहे. तो आपण 16 घेतल्यानंतर 17 पर्यंत गेला. म्हटलं 2500 रुपये होत आहेत, भेटतायत, बुक करून टाकायला हरकत नाही. ग्रुपवरती मेसेज टाकला 17ला एक्झिट करा, 17ला एक्झिट झाले त्यामध्ये बरेचसे जण. त्यानंतर आपला गोल्ड मिनीचा आपल्या 98,000चा पुट एक बाय केला 1114 रुपयाच्या आसपास आणि त्याचं टार्गेट आपलं होतं अराउंड 1200, तो जो 1175 पर्यंत गेलेला आहे. आता सध्या रनिंग मध्ये चालू होता, तेही टार्गेट आपल्या त्या ठिकाणी पूर्ण होईल. त्यानंतर आपण टाटा मोटरचा एक कॉल एक बाय केला होता 680चा, तो जो 18 रुपयाच्या आसपास आपण बाय केला होता आणि त्याचं टार्गेट आपलं होतं 20, 22, 25. जर ज्याला थोडा पोझिशनर ठेवायचा त्यासाठी टार्गेट होतं 20, 22, 25, पण तो जो अराउंड आपल्याला 19 रुपये आणि 25 पैशाच्या आसपास इथपर्यंत गेला होता आणि त्यामध्ये आपण आपला इंट्राडे मध्ये प्रॉफिट आपण बुक केला. आता मग त्यानंतर आता जे बाकीचे आता चालू होईल, आता म्हणजे हा जो व्हिडिओ मी थोडा लवकर बनवतोय, 5च्या आसपास बनवतोय. आता यानंतर आपलं कम्युनिटी सेशन चालू होईल आणि आपल्या कम्युनिटी सेशन मध्ये मग आता आपल्याला त्या ठिकाणी काय काय नवीन ट्रेड भेटतायत, काय काय सेटअप भेटतोय, त्या सेटअप नुसार आपण त्या ठिकाणी आपण ट्रेड करणार आहोत. तेव्हा हे जे होते हे सगळे आजच्या दिवसभरातले सगळे ट्रेड होते. आणि त्यामध्ये आता कॅरीमध्ये जर आपण म्हटलं तर आपल्या कॅरीमध्ये कुठलाही ट्रेड आपला शिल्लक नाहीये. आजची जी कंडिशन आहे ती सगळी कंडिशन आपली नील झालेली आहे. फक्त गोल्ड मिनी आहे तो अजून रनिंग मध्ये चालू आहे आणि तोही आपला कंडिशन मधून आपण त्यातून आपण बाहेर पडून जाऊ. त्याचाही जर आताच जर आपण रेट जर बघितला तर करंट रेट त्याचा आहे बघा जो 1196, 1200 रुपये. म्हणजे आपलं त्याचंही टार्गेट हे आपलं पूर्ण झालेलं आहे, आपलं टार्गेट डन झाले त्याचं सुद्धा. तेव्हा मग आता तर म्हणजे एकंदरीतच अशी कंडिशन आहे. तर म्हणजेच आता एकंदरीत जेवढे आज ट्रेड झाले टोटली आज आमचे सगळे ट्रेड 100% सक्सेस झाले.
कुठलाही ट्रेड आम्ही कॅरी केला नाही. आतापर्यंतचे सगळे ट्रेड हे आमचे फाईन आणि एकदम म्हणजे टकाटक झाले. आणि तेव्हा आता ह्या भागामध्ये आपण इथे थांबतोय. अर्थातच आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला का सांगता. आता होतं काय बघा, आता पहिली गोष्ट अशी असते का काय होते का, तर म्हणजे मार्केटमध्ये आपण ठीक आहे, आपण किती जरी चांगलं असलं शिकलो तरी कधी कधी आपला डिसिजन चुकू शकतो. आणि कसं असतं, एक मार्केटमध्ये आपल्याला एक सपोर्टिव्ह काहीतरी कुणीतरी पाहिजे असतं. म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. अर्थातच तुम्ही आमचा तो ग्रुप माझा जॉईन करा नका करू तो तुमचा प्रश्न. पण आता काही जण मला म्हणतात सर मग ते तुम्ही फ्री का देत नाही. आता काय होतं बघा, म्हणजे जर एखादी गोष्ट आपण जर समजा कोणाला फ्री जर दिली तर त्या फ्रीच्या गोष्टीची मजा राहत नाही, लोक त्याला सिरियसली घेत नाहीत. म्हणून आपण त्याचे जे चार्जेस ठेवलेले आहेत. मग आता समजा ज्यांना कोणाला मी काय ट्रेड करतोय आणि ते जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला ते जर ट्रेड घ्यायचे असतील तर त्याकरता जो आपला ग्रुप आहे तो ग्रुप आपण त्या ठिकाणी आपला जॉईन करा. आणि आपण त्या ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे सगळे ट्रेड, तुम्हाला ज्यावेळेस मी ट्रेड घेतो त्यावेळेस तुम्हाला ते सगळे रिअल ट्रेड तुमच्याबरोबर शेअर होतात. आणि त्यामध्ये टार्गेट काय असेल आणि आपला एसएल काय असेल ही सगळी माहिती आपण त्या ठिकाणी टाकत असतो. ओके. आणि मग तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आणि अर्थातच हा सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आपण इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तेव्हा माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आता आपण परत भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.